गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. खूप प्रयत्नांनी आमचा आता प्रोग्राम सक्सेसफुल होतो आहे. तर कुठे कुठे जाणार आम्ही तुम्हाला दाखवूच टायमाला किती ठिकाणी फिरणार आहेत. आता गाडी तर आहे आपल्याकडे इथे, तर बाकी रस्त्यामध्ये बाकीचे भेटणार एक एक माणसं सगळी भेटल्यावरती तुम्हाला दाखवूच. आता आम्ही इथून निघणार, एकेकाला घेणार आणि नंतर आजचा दिवस तर चांगलाच आहे, दत्त जयंतीचा शुभ मुहूर्त. आणि मी जिथे राहायची आधी शहाडला, तिथे दत्तजयंतीचा कार्यक्रम असतो, तर तिकडे पण आम्ही जाणार दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. तिकडून पुढे प्रवास आम्ही चालू करणार, तर दाखवूच तुम्हाला. बाय. आता आम्ही आलो आहे जिथे मी राहायची शहाडला, साईबाबा मंदिर दत्त जयंतीच्या इथे. तुम्ही बघू शकता किती छान आहे सगळीकडे परिसर, एकदम मॉर्निंग वाईब्स. हे मनोज सर यांच्याकडे गाडी चालवायला दिले. चला आता आम्ही जातोय पुढच्या प्रवासाला. बाकीच्यांना आम्ही रिसीव करतो येतो इथून. जेवढे भेटलेत त्यांना घेतले इथे. आता आम्ही पोहोचलोय गोवेली फाट्यावरती. तिथे सगळ्यांना पिकअप करून झालेला आहे. रजनी मनालीला शहाडला पिकअप केली. शीतल, अंबरनाथ, मनोज सर, सोम सर आत्ता आलेले आहेत मस्त आरामामध्ये. तांबा, दागा, पोई, प्रथमेश. तर आता आम्ही इथून प्रवास स्टार्ट करतो. व्हेरी एक्साइटेड. कसं वाटतं तुम्हाला? आपली गाडी ट्रिप झालेली आहे सक्सेसफुल. आता आम्ही देवाचं नाव घेऊन नारळ फोडून पुढे वाटचाल करू. पुढे कसं कुठे जाणार तुम्हाला बाय. निघालोय कल्याण मुरबाड रोडने माळशेज घाटाकडे. मध्ये घेऊ विसावा, जिथे आम्ही नाश्ता वगैरे करू शकतो. तर कसं वाटतं तुम्हाला? व्हेरी एक्साइटेड. अविनाश, शीतल, प्रथमेश, कसं वाटतंय? फायनली आपला जो प्लॅन आपण एक तास लवकर येऊन खूप छान वाटते मला. गावाच्या आधी फ्रेश 5 वाजता उठलो होतो. त्याच्यानंतर सरांनी खूप टाइम लावलेला आहे. तर आता आम्ही थांबलोय माळशेज घाटामध्ये नाश्ता करण्यासाठी बसलोय. तर याच्यामध्ये नाश्ता आम्ही काय हॉटेलचा वगैरे असं काय घेतलेला नाही. आमची मनाली मॅडम आहे, त्यांनी खूप छान प्रकारे इडल्या बनवलेल्या आहेत. थँक्यू मनाली. आणि दुसरी आपली शीतल मॅडम आहे, त्यांनी आणले. काय आणले तुम्ही मॅडम? पराठे, मेथीचे पराठे. त्याचा आस्वाद रजनी खूप चांगल्या प्रकारे घेते. इकडे बघा सगळे लोक घेत आहेत. आणि हॉटेलपेक्षा ना, हॉटेलचं नाश्ता हे आपलं घरचं आणून इथल्या वातावरणाचा आनंद घेऊन खाणं खूप चांगलं. आणि तसेच गरम गरम चहा आणलेला आहे सोम सरांनी. आणि शिरा देखील, साजूक तुपामधला शिरा. आणि इथली गार हवा. काय पाहिजे अजून? चालेल, चला भेटू नंतर. नाश्ता वगैरे केल्यावरती पुढे आम्ही दाखवू तुम्हाला काय कुठे जातोय ते. तर आता आम्ही आलोय लेण्याद्रीला. तुम्ही बघू शकता लेण्याद्रीच्या लेण्या. आता इथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करणार, त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणार. जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव. आम्ही आता पोहोचलेलो आहोत लेण्याद्रीला. बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्न खचित गौरा तुझ गौरी कुमराज. हिरे जडित मुकुड शोभतो भरा, रुंजुंती नुपुरे चरणी घागरी,
जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय. लेण्याद्रीला आता आमचं चांगलं दर्शन झालंय बाप्पाचं, तुम्ही बघू शकता. सगळे जमलो, छान प्रकारे आरती भेटली आम्हाला 12 वाजता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. उंदीर मामा की जय. लेण्याद्रीमध्ये बाप्पाचं दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आता इथून पुढचा प्रवास आहे शिवनेरी किल्ला. इथून दिसते तुम्हाला, तिथे जायचं आहे आपल्याला आता. जन्मभूमी असे आहे ते वरती. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, वज्रचूड अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ मातांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. हमराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान ज्येष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक बुद्धिवंत कीर्तिवंत कुलावंत नीतिवंत धडावंत सामर्थ्यवंत धर्मधुरंदर श्रीमंत श्री 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 राजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. क्षत्रिय कुलावतंस राजनीती धुरंधर धर्मशास्त्र पंडित बुद्धिवंत शास्त्रवीर मुघल संहारक ज्ञान गोविंद सर्वजा रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हर नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. अरे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय शिवाजी जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात भिनलाय काय. जय जिजाऊ जय शिवराय. रक्तात रक्तात भिनलं काय. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. शिवनेरी किल्ल्यावरती आम्ही पोहोचलेलो आहोत. बऱ्याच लहान मुलांच्या सहली इथे आलेल्या आहेत. मुखद्वारावरती आम्ही घोषणा देऊन आता पुढची वाटचाल चालू केली आहे. हे बघा सगळे चाललेत पाय वाट्याने. वरती गेल्यावर दाखवूच तुम्हाला. पूर्ण शिवनेरी किल्ला आता आम्ही फिरून झालेला आहे. महाराजांचा पाळणा, महाराजांचं जन्मस्थान सगळं छान बघितलंय. खूप मस्त वाटतंय आज. हे बघा
आता आम्ही आलोय वडसगाव, जे मनोज सरांचं गाव आहे. आणि आता आम्ही चाललोय वडसगावातील खंडोबा मंदिर आहे. खूप छान आहे इकडचा परिसर, बघू शकता तुम्ही सगळे. आता इथे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहेत ओझरला. स्वामी खंडेराय देवस्थान तीर्थक्षेत्र वडद. अतिशय सुंदर मंदिर आहे. असं मंदिर पहिल्यांदा बघितलंय मी खंडेरायाचं. खूप छान. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? खूप छान, खूप मन प्रसन्न झालं एकदम. खूप मस्त वाटलं, एकदम भारीच आहे. आणि इथे सामुदायिक विवाह सोहळा पण पार होतो. विवाह सोहळा पण होतो, त्यासाठी खूप मोठा हॉल बांधलेला. आणि देवाचं एवढं छान, सगळ्या देवांचे मतलब मूर्त्या वगैरे सगळ्या एवढ्या मस्त आहेत ना, ते बघूनच प्रसन्न वाटलं. सगळ्या एकाच मंदिरात सगळ्या आता देवांची आता आम्हाला असं वाटतं की इथंच वस्तीला राहावा. पण आता आम्हाला पुढे जायचंय ओझरला. ओझरला जायचं, थकलोय काय आता. एनर्जी आली ना एवढं छान बघून, नाही का? चला ओझरला भेटतो. आता आम्ही पोहोचलोय ओझरला. विघ्नहर मंदिर बघा किती छान आणि किती मस्त दिसतंय लांबून. खूप मस्त प्रवास चालू आहे आपला. कसं वाटतंय? गारगार हवा, आणि छान, आता खूप आपण थंडी आहे. आता आपण ओझरला पोहोचलेलो आहे. झालेला आहे. चाललोय आता सगळे मंदिराकडे दर्शन घेऊ, त्याच्यानंतर पुढचा प्रवास. मोरया रे बाप्पा मोरया रे. खूप छान दर्शन झालेलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इकडे. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, उंदीर मामा की जय. आता इथून पुढे कुठे जायचं, इथे राहायचं ते बघू आता आम्ही. शुभ सकाळ. रात्री आम्ही खूप लेट झाला, त्याच्यामुळे डायरेक्ट शिर्डीला स्टे केला आणि रूमवरती राहिलो. आणि आता सकाळी चालू आहे दर्शनाला साईबाबांच्या. आमच्या मुली रेडी झालेल्या आहेत. आता ऑलमोस्ट रेडीच होतोय. आता पॅकअप करू आणि निघूयात पुढच्या प्रवासाला. बाय. तब तक के लिए गुड बाय. आम्ही शिर्डीमध्ये आलो आणि साईबाबांचं दर्शन घेतलं. खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी कालपासून दत्त जयंती निमित्त. त्यामुळे आम्ही आता मुख्य दर्शनच घेतलं आणि मुख्य दर्शन पण इतक्या चांगल्या रीतीने केलं ना, खूपच छान. कसं वाटलं तुम्हाला? दर्शन केलं आम्हाला, खूप छान वाटलंय. साईंचं मूर्तीचं साईचं दर्शन. झकास. साई बाबा की जय. ओम साईराम. जय साईराम. आता शिर्डीवरून दर्शन घेऊन निघालोय. आता आम्ही चाललोय वणीला सप्तशृंगी माते दर्शन घ्यायला. मुळात आम्हाला जायचं होतं सापुतारा गुजरातमध्ये, पण तेवढा टाइम नाही आमच्याकडे, कारण बाकीचे स्पॉट्स पण घ्यायचे आम्हाला. त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस काढून आम्ही एक दिवशी जाऊच आणि तो पण ब्लॉग अपलोड करू. आपल्या भाषेत बोल. मग आता आपण कुठे चाललोय? आपल्या भाषेत बोल. वणीला चाललो, वणीला. आम्ही चाललो आईला भेटायला. आई आयलो. हे बघा आमचे ड्रायव्हर बघा कसा ऍक्शन कशी ऍक्शन. वणीला गेले. कशी मी जाऊ मथुरेच्या आम्ही पोहोचलेलो आहोत वणी सप्तशृंगी माता मंदिर. किती छान वातावरण, खूपच मस्त. बघा इथून प्लेस वेने आम्ही जाणार आहोत आता आणि मग दर्शन घेणार. वणी दर्शनासाठी जाण्यासाठी आम्ही आता रोपवेचं तिकीट काढायला आलोय. तिथे सुद्धा लाईन आहे. नंतर तिकीट काढल्यावरती रोपवेने वरती जाणार मंदिरावर. हे तिकीट घरे. सप्तशृंगी माते की माझी कोणाला पावली पावली कोलिया लोकांना कोलिया लोकांना पावली कोलिया लोकांना कोलिया लोकांना.
आई तुझा गुल्लारू डोंगर गो, आई तुझा गुल्लारू डोंगर, आई तुझा गुल्लारू डोंगर गो, गुल्लारू डोंगर. आई माझी एकुलती एकुलती गो, आई माझी एकुलती एकुलती, आई माझी सर्वात एकुलती गो, सर्वात उदासी. आई माऊलीचा हातात फिरायचा. कृष्णाची माता की जय. फॉर्म क्रमांक बी वर येणारी लोकल मिनी लोकल 6:49 वणीला जाणारी निघाली आहे. त्यानंतर येणारे 6:30ची लोकल त्यात आम्ही सगळे बसून जाणार आहे आरामाने. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा प्रवास सुखाचा व्हावा. छान प्रकारे दर्शन झालं. आरती भेटली. जिथे जाऊ तिथे आरती भेटते. म्हणजे सगळ्यांचे भाग्य असे उचलले. देवदर्शनाला एवढ्या दिवसांनी निघालो आणि आरती पण भेटली आणि दर्शन खूप छान झालं. कसं वाटलं? कसं वाटलं मुलींना? छान होतं. रश तर एवढी होती. आता आम्ही निघालो आता रूम खाली जायला. आई माऊलीचा अजय फिरायचा. सप्तशृंगी माते की ही झाली आमची आता जर्नी कंप्लीट. आता तुम्हाला नेक्स्ट ट्रिप बघूयात लवकरच. प्रयत्नांनी सगळ्यांच्या साथीने तर आम्ही आजची आमची जो प्रोग्राम होता सगळा शेवटचा आता आम्ही करतोय. मनोज सरांच्या साथीमुळे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. तर मनोज सरांचा आम्ही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तालिया 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 वाजवा. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही जी आपली जर्नी होती पूर्ण 2 दिवसाची हे मनोजमुळे आपण पूर्णपणे पार पडतो आहे. त्याबरोबरच मी आभार नसलीचे दीक्षेचे मान्यते हे पूर्ण घडून आली पूर्ण ही जर्नी घडून आली. आम्हाला सहकार्य दर्शनासाठी मनालीने चांगल्या प्रकारे केलं. आमचे जवळपास 2 ते 3 घंटे वाचले. ठीक आहे. मी सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे संपन्न व्हा, चांगले व्हा, मुली व्हा, संपन्न व्हा. सप्तशृंगी माते की गणपती बाप्पा मोरया. इथून पुढे आपण जो कोणता प्लॅन करू ते प्लॅन सक्सेसफुल झाले पाहिजेत. सगळ्यांनी एका कॉलवरती रेडी झाले पाहिजेत. अशाच प्रकारे आम्ही सगळ्या पिकनिक कुठलाही प्लॅन असू दे ताबडतोब रेडी होणार. तसेच आपापले पैसे सोबत घेऊन यायचं. तरच रेडी व्हायचं. सेल्फीसाठी जास्त वेळ घालवायचा नाही. हे तुम्हालाही लागू होतं. सगळ्यांना लागू. हो सगळ्यांसाठी लागू आहे. सगळ्यांनी एकत्रित राहायचं. एकमेकांनी मागे नाही राहायचं. मागे पुढे पळून जायचं नाही. गणपती बाप्पा वेगळे. रात्रीची वेळ झालेली आहे. प्रवास करून आम्ही आता जरा थकलो होतो. तर आम्हाला घोटीच्या इथे चांगला भेटलाय चहावाला. तर आम्ही चहा पिलोय. आता आम्ही जाणार घरच्या रस्त्याला आणि आपला ब्लॉग पण एंड करणार आहेत. दुसरा ब्लॉग येईल नेक्स्ट ट्रिप जिथे निघेल तिथे.